देऊळ बंद 2 चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय। आज दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि चित्रपटातील कलाकारांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर परिसरात भाविकांकडून कलाकारांचं स्वागत करण्यात आलं। चित्रपटाच्या यशासाठी टीमनं अंबाबाई चरणी प्रार्थना केली। यावेळी बोलताना प्रवीण तरडे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात, हा चित्रपट शेतकऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या मनातील आत्महत्येसारख्या वाईट विचारांमध्ये परिवर्तन व्हावं, या उद्देशानं आम्ही प्रत्येक देवळात जाऊन प्रार्थना करत आहोत असं सांगितलं। मराठी रसिक प्रेक्षकांचं चित्रपटावर मोठं प्रेम असून त्यामुळे चित्रपटानं पहिल्या 4 दिवसात अनेक विक्रम मोडल्याचंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात, आई महालक्ष्मीची अंबाबाईची अशी कृपा राहिली, स्वामींची अशी कृपा राहिली की चित्रपटानं पहिल्या 4 दिवसातच अनेक विक्रम मोडले। प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षक जीव तोडून सिनेमावर प्रेम करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिनेमाची पब्लिसिटी आम्ही करत नाहीये, तर जो मराठी माणूस हा सिनेमा पाहून जातोय तो सगळीकडे जाऊन या सिनेमाबद्दल बोलतोय। त्यामुळं स्नेहलचं आणि मोहन जोशींचं खरं तर कौतुक आहे, त्यांनी एवढं सुंदर काम केलं आणि देऊळ बंद सिनेमा केलाय, पण प्रत्येक देवळात जाऊन नतमस्तक होऊन आम्ही प्रार्थना करतोय की या चित्रपटाला असं यश दे, शेतकऱ्याच्या प्रत्येक घरात नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा चित्रपट गेला पाहिजे। तेव्हा त्याच्या मनात चुकून का होईना कधी वाईट विचार कुठला आला तर निघून गेला पाहिजे। आणि सिनेमात आम्ही शेतकऱ्याला प्रति परमेश्वर म्हटलंय, कारण परमेश्वर माणसाला जन्माला घालतो, म्हणजे माणसाला जन्माला घातलंय आणि परमेश्वराने जी कलाकृती केली माणूस नावाची, तिचं पोट शेतकरी भरतो। त्यामुळे शेतकरी हा सुद्धा प्रतिपरमेश्वर आहे आणि परमेश्वराला किंवा प्रतिपरमेश्वराला आपल्याला असा अर्धवट सोडून जायचा अधिकार नाही, त्यासाठीच हा चित्रपट निर्माण केला। यावेळी चित्रपटातील कलाकार स्नेहल तरडे, रमेश परदेशी यांच्यासह चित्रपटातील अन्य कलाकार उपस्थित होते।